श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 4 डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय सेवा केला तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतो. कारण या काळामध्ये दत्त तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीनं कार्यरत असते आणि म्हणून आपण दत्त जयंती निमित्त जे काही उपाय किंवा सेवा करतो तर त्याच्या आपल्याला शीघ्र फळ जो आहे तर ते प्राप्त होतो. या दत्त जयंती निमित्त अनेक महिला आणि पुरुषांनी दत्त महाराजांच्या स्वामी समर्थाच्या 21 दिवसांच्या किंवा 11 दिवसाच्या अनेक सेवा जो आहेत तर त्या सुद्धा केल्या आहेत आणि ज्यांनी संकल्पयुक्त सेवा केल्या आहेत तर त्यांच्या इच्छा देखील या पूर्ण झालेली आहेत. आता फक्त 4-5 दिवस दत्त जयंतीला बाकी आहे. त्यात 4 डिसेंबरला या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारी आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. तसेच योगायोग गुरुवार सुद्धा आलेली आणि गुरुवार हा दत्त गुरु समर्पित असणारे दिवस आहे. त्यामुळे या दिवशी अतिशय दुर्घळ योगायोग जो आहे तर त्या निर्मळ झालेली आहे आणि म्हणून आपल्याला आजपासून हे दत्त जयंती पर्यंत गुरुचरित्रातला हा एक अध्याय हे जो आहे तर ते रोज वाचायचे आहे. जर हा एक अध्याय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत वाचलं तर तुमच्या जीवनातले कितीही मोठं शत्रू असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होईल. शत्रू हा स्वतः तुमच्यात माफी मागल. हा अध्याय वाचल्याने तुमच्या आयुष्याच्या सोना हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतील. तर असा कोणत्या गुरुचरित्राला अध्याय आहे जो आपल्याला दत्त जयंतीपर्यंत वाचायचे आहे, कोणत्या वेळेत वाचायचे आहेत, कोणत्या नियमांनी पालन करायच्या आहेत, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी सेवा जी आहे तर ते जाणून घेऊया आहोत. अगदी 10 मिनिटाच्या सेवा आहे पण आपल्याला आजपासून दत्त जयंतीपर्यंत आवर्जून करायच्या आहे. आता काहीही वाटतं की सेवा करून काय होणार आहे, माझी इच्छा पूर्ण नाही झाली किंवा आपल्यावरती संकट जी आहे तर ती येतच आहे. पण वेळ काळ हा कोणासाठी कधीच थांबत नाही आणि कोणालाही थांबवत सुद्धा येत नाही. कर्माचा भोग भोगावाच लागतो. भक्ती केल्याने संकट येण्याचे नाही असं तर कधीही होणार नाही. पण भक्ती करून संकटाचा वेग हा मात्र नक्कीच कमी करता येतो. जिथे हात जाणार होतात मात्र तिथे बोटावर निभवलं तर पण हे करण्यासाठी स्वामी भक्तांता असावा लागतो. स्वामीवर आपली पूर्ण श्रद्धा विश्वास हा अतूट असायला पाहिजे. कोणतीही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केलं तर त्याच्या फळ तुम्हाला
100% प्राप्त होतो. म्हणून आपल्याला ही सेवा देखील अगदी श्रद्धाने करायची आहे. आता दत्त जयंतीनिमित्त अनेक जण 21 दिवसाच्या सेवा करतात, परंतु काही कारणाने जर ते तुम्हाला शक्य झालं नसेल तर मग काय करावे, तर अजून दत्त जयंतीला 4-5 दिवस बाकी आहे आणि तुमच्याकडे अजून काही अजून पर्याय आहेत. असा काही सेवा आहेत ज्या तुम्ही करू शकता. दत्त जयंतीनिमित्त ह्या सेवा जर तुम्ही केला तर तुमच्या गुरुबल जे आहे तर ते मजबूत होणार आहेत. कारण ज्यांच्या पाठीशी गुरुबळ हे मजबूत असतं त्यांना कोणतेही अडचणी त्यांच्या समोर टिकू शकत नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, परंतु त्या अडचणीतनं त्या व्यक्तीला बाहेर पडण्यासाठी योगमार्ग हा लगेच मिळतो. आणि म्हणून गुरुच्या कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपल्याला ही जो सेवा आहे तर ही करायची आहेत. आता सर्वात प्रथम आपल्याला ही सेवा कधीपासून करायच्या आहेत, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहे त्याच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा करायची सुरुवात करायची आहे. फक्त 4-5 दिवस बाकी आहे. दिवसानंतर 3 दिवसाच्या किंवा अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही जो सेवा आहे तर ही करू शकता. कारण ही सेवा करण्यासाठी कुठलेही बंधन नाही की तुम्ही 8 दिवस केला पाहिजे, 21 दिवस केला पाहिजे, 11 दिवस केला पाहिजे, असं अजिबात नाही. तुम्ही अगदी 1 दिवस ही सेवा केलं तरी सुद्धा त्याच्या फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे. कारण या सेवामुळे आपल्या समोर जे काही संकट येतात, ज्या काही अडचणी येतात, तर ज्यांच्यावर मत करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग जो आहे ना ते मिळत असतो. आणि संकट अडचणी ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि काही लोकांच्या आयुष्यात अशी संकट येतात, अशी अडचणी येतात की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला गुरुच्या बोट पकडणे खूप गरजेचे आहे. आता आपल्या पाहूया की आपल्याला आजपासून दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्राला आज असा कोणता अध्याय जो आहे रोज वाचायचे आहे. आणि या अध्यायाच्या पठण केल्याने शत्रू हा काळ मुळासहितच नष्ट होतो. तर आपल्याला गुरुचरित्राचे जो 14वा अध्याय आहे जो आपल्याला दत्त जयंतीपर्यंत दररोज वाचायचे आहे. हा अध्याय वाचल्याने प्राणघातक शत्रूपासून आपल्याला संरक्षण मिळतो. आपल्या आयुष्यात किती मोठा शत्रू असेल तर ते मूळ सहित नष्ट होणार. शत्रूचा त्रास हा कमी होतो. शत्रूमुळे आपली प्रगती थांबलेली असेल तर ती पुन्हा सुरू होतो. आणि शत्रूच्या कोणतेही वाईट परिणाम हा आपल्यावरती होतो नाही. आणि म्हणून तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत आवर्जून गुरुचरित्राला हा 14वा अध्याय जो आहे तर ते अवश्य वाचायचे आहे. हा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या आयुष्यात सोना हे झाल्याशिवाय राहणार नाही. दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सोन्यासारखा दिवस येतील. आणि साक्षात स्वामी जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला देतील. तर हा अध्याय तुम्हाला कोणत्या वेळामध्ये वाचायचा आहे, तर हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळामध्ये वाचू शकते. फक्त वाचताना आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळामध्ये चुकूनही गुरुचरित्राला कोणत्याही अध्यायाच्या किंवा गुरुचरित्राच्या पारायण करू नये. कारण ती दत्तगुरूच्या भिक्षा मागण्याचा वेळ असतो. आणि म्हणून आपल्याला ह्या वेळामध्ये चुकूनही अध्यायाचा पठण जो आहे तर ते करायचं नाही. हा अध्याय तुम्ही तुमच्या घरदेव समोर बसूनच वाचू शकता. अध्याय वाचताना तुम्हाला
पाय स्वच्छ धुवावे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि यानंतर आसन घेऊन आसनावरती बसून तुम्हाला ह्या अध्यायाच्या पठण करायचे आहे. आता अध्याय पठण करण्यासाठी जर तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असेल तर त्यातून सुद्धा तुम्ही पठण करू शकता, परंतु गुरुचरित्राला एक अध्यायाच्या पठण करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा नियम जो आहे तर ते आपल्याला पाळावा लागतो. कारण जेव्हा तुम्ही पारायण करणार आहेत तेव्हाच तुम्हाला हे ग्रंथाचा स्पर्श करावे लागतो. म्हणजे यामध्ये आपण जी काही अध्याय आहे तर ते बघू शकता. असे उलटसुलट पान जी आहे तर ती आपल्याला या ग्रंथाच्या करता येत नाही. बरेचशे लोकांना सवय असतो की हातामध्ये ग्रंथ घेतलं की शेवटच्या अध्याय बघायच्या, मध्यम अध्याय बघायच्या, उलटा सुलटी पान करायच्या, असं अजिबात करायचं नाही. आणि म्हणून तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर फक्त ग्रंथ समोर ठेवायचा. फक्त तुमचा जो 14वा अध्याय आहे तर ते उघडायचे आहे. ते अध्याय वाचण्याचा आणि पुन्हा ग्रंथ जो आहे तर ते जागेवरती ठेवून घ्यायचे आहे. इकडे तिकडे कुठेही तुम्ही ठेवू नका. कारण जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, मोबाईलवरती जर तुम्ही सर्व केलं गुरुचरित्र 14वा अध्याय तिथून सुद्धा तुम्ही पठण करू शकता. मोबाईलमधून छान एक प्रिंट आउट काढून आणू शकता, त्यातून तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम. किंवा तुम्ही जिथे ग्रंथ मिळतात तिथे गेलं आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला गुरुचरित्राला 14वा अध्याय एक पुस्तका पाहिजे, अगदी छोटी 15 रुपयांनी मिळते किंवा 12 रुपयांनी मिळते, तर ते आणायचे आहे आणि त्यातून तुम्हाला पठण जो आहे तर ते करायचे आहे. तसेच तुम्हाला ही 5 किंवा 6 दिवसाचे किंवा 3, 4, 2, 1 दिवसाची सेवा जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा तुम्हाला मांसाहारी हा अजिबात करायचे नाही. मांसाहारी विचार सुद्धा मनामध्ये आणायचा नाही. तसे शक्य असेल तर तिखट, मीठ किंवा आंबट ह्या जो आहेत तर ते सुद्धा तुम्ही वर्ज करू शकतो. ते शक्य नसेल तर मांसाहारी परिपूर्ण वर्ज करायच्या आहे. त्यासोबतच तुम्हाला पान अन्न म्हणजे बरेचशे घरांच्या जो अन्न आहे तर ते सुद्धा ग्रहण करायचे नाही. फक्त घरामध्ये बनवलेला स्वास्तिक भोजन जे आहे तर तेच तुम्हाला करायचे आहे. आणि ही सेवा कोणीही करू शकता, स्त्री पुरुष किंवा मुला कोणीही ही सेवा केलं तरी सुद्धा चालतं. फक्त 10 मिनिटाच्या सेवा आहे, परंतु अतिशय प्रभावी सेवा आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हे दत्त जयंतीपूर्वक हे सेवा करा आणि या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. गुरुचरित्राला ह्या अध्यायांचं पठण केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी धार्मिक मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनेने कुठल्याही प्रकारच्या आध्यात्मिक आजार यांच्या वाचनेने मूळसहित नष्ट होतो. यानं मनुष्य दुःख भक्त भययुक्त होत. घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने घरातले नकारात्मक वातावरण जो आहे तर तेच नाहीस होतो आणि घरात आनंद या चैतन्य सकारात्मक प्रसन्नता निर्माण होतो. घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष देखील हा परिपूर्ण नष्ट होतो. तसेच लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य, व्यवसायात होणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्याने सकारात्मकतेचा अनुभव येत असतो. आपल्या कुंडलीतलं ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रबंध दोष यावर गुरुचरित्र ही एक रामबाण उपाय आहे. आणि म्हणून तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र संपूर्ण पारायण कारण शक्य झालं नसेल तर हरकत नाही, पण फक्त 14व्या अध्याय जो आहे तर तुम्ही अवश्य वाचू शकता. या अध्यायाचं पठण जो आहे तर ते तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ह्या अध्याय स्वामीच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा दत्त
दत्तांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही तिथे पठण केलं तर सुद्धा चालणार आहे, किंवा तुमच्या घराजवळ एखादी अद्भुत वृक्ष आहेत, म्हणजे उंबराचे झाड आहे, त्याच्या खाली तुम्ही आसून टाकून या अध्यायाचे पठण केलं तर याच्या अनेक पटीने फळ जो आहे ते व्रत प्राप्त होतो. आपल्या सर्व इच्छा मनोकामना जे आहे तर त्या पूर्ण होतात. फक्त ही सेवा करताना तुम्हाला एक नारळ घ्यायचे आहे, खडी साखर घ्यायची आहे, आपल्याला देवासमोर स्वामीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचे आहे, संकल्प घ्यायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन संकल्प जो आहे तर ते घेऊ शकतात, संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असेल तर तुम्हाला संकल्प घ्यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट सेवेला सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही किंवा गुरुचरित्र 14व्या अध्याय पठण करणं शक्य झालं नसेल तर अशी स्त्री आणि पुरुषांनी एक श्लोक गुरुचरित्राच्या पठण करायचे आहे. आपण एक श्लोक गुरुचरित्राच्या पठण केलं तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राच्या पारायण केल्याने फळ जो आहे तो मिळत असतो. आता एक श्लोक गुरुचरित्र हे अगदी तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे सेवा करू शकता. सकाळी सायंकाळी तुम्ही कधीही सेवा केलं तरी सुद्धा चालणार आहे. हे सेवा देखील तुम्ही 5, 4, 3, 2 किंवा 1 दिवसाची करू शकता. एक श्लोक गुरुचरित्र जो आहे तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला भेटून जाईल, किंवा तुम्हाला स्क्रीनवर देत आहे इथे, तिथून सुद्धा तुम्ही एक श्लोक गुरुचरित्राच्या पठण जो आहे तर ते करू शकता. याच्या सुद्धा खूप चांगली शुभ फळ आहे, या मिळत आहे. तसेच तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तारक मंत्राचे देखील पठण करू शकता, किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचे जप करू शकता. या स्वामी चरित्र सारामृताच्या ह्या ग्रंथाच्या देखील तुम्ही पठण करू शकता. फक्त 2.5 ते 3 तासामध्ये हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तर ते पठण करणं होतो. फक्त 2.5 तासामध्ये ही सेवा आहे. 2.5 तासामध्ये 21 अध्याय जो परिपूर्ण वाचन होतात, तर ती सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. 3 दिवसाच्या ह्या सेवा केलं तर सुद्धा चालतो, म्हणजेच 3 दिवसामध्ये तुम्ही हे संपूर्ण ग्रंथाचे पारायण जो आहे तर ते करू शकता. बरेच वेळ अनेक स्त्री आणि पुरुषांची इच्छा असतो की आम्ही दत्त जयंती निमित्त ह्या सेवा करावी किंवा सेवा करावं, परंतु घरातली कामं असतात, ऑफिस असतात किंवा अनेक काही अडचणी असतात आणि म्हणून त्यांच्या एक जागी बसून सेवा करणं शक्य होत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही घरात काही काम करत आहेत किंवा तुमच्या इतर काही कामं चालू असेल तर तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राच्या पठण करा. दत्त जयंती निमित्त जास्तीत जास्त जप करणं तुमच्या कडून झाली पाहिजे एवढीच तुम्हाला फक्त घरून जेव्हा तुम्ही काम करत आहे तेव्हा तुम्हाला या मंत्राच्या पठण करायचे आहे. हा जप इतका प्रभावी आहे की या जपाने पैशाचे मार्ग देखील खुला होतात. मुख्य म्हणजे संतती विषयानी चिंता ही जो आहे ती परिपूर्ण मिटतो. मुलांचे आरोग्य सुधारू लागतो. आपल्या चेहऱ्यावरती एक दैवी तेज आहे आणतो. दुसरी येत आहे. म्हणून स्वयंपाक करताना किंवा कोणतेही काम करताना तुम्ही ह्या मंत्राची जप जो आहे तर अवश्य करू शकता. ती अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असेच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.